पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवी दिल्लीमध्ये चर्चा सुरू आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनाच देण्यात यावं यासाठी आरएसएस सक्रिय झालेली आहे, किमान ती आग्रही आहे आणि त्यांचे सर्वोच्च नेते सुद्धा फडणवीसांच्या पारड्यामध्ये मत टाकतात। पण महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आहे आणि त्या अगोदर नवी दिल्लीमध्ये फडणवीसांना घेऊन जाणं हे कितपत बरोबर राहील याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू आहे। नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी वेगवेगळी नावं सातत्यानं चर्चेत आहे, पण या नावांमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात जास्त चर्चेत आहे। याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये असलेली फडणवीसांच्या संदर्भातली ऍक्सेप्टेबिलिटी, त्यांचं काम आणि महाराष्ट्रात पक्ष संघटनेमध्ये त्यांनी दिलेलं योगदान या बाबी त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकतात। केंद्रामध्ये सुद्धा त्यांच्या नावाची मुख्यमंत्री असताना सुद्धा चर्चा असायची। त्यांच्या नेतृत्वाबाबत एक आशादायी चित्र निर्माण झालं होतं आणि म्हणून एक तरुण चेहरा, उमद राजकीय भाजपमधलं नेतृत्व ज्यांनी संघटनात्मक काम केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी काम सुद्धा केलं असल्यामुळे स्वाभाविक नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं त्यांना केंद्रातल्या अनेक समित्यांमध्ये सुद्धा काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि म्हणून आरएसएस आणि मोदींचे प्रिय अशा दोन गोष्टी फडणवीसांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरू पाहत आहेत। पण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्षपद बहाल केलं जाईल का, आणि तसं जर ते केलं गेलं तर तो चुकीचा संदेश जाईल का, याबाबत भाजपच्या नेत्यांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये सामूहिक नेतृत्व पुढे यावं यासाठी भाजपचे सहकार्यवाह अतुल लिमये, जे भाजप आणि आरएसएस मधले समन्वयक आहेत, कोऑर्डिनेटर आहे, त्यांनी हा विचार पुढे मांडला नव्हे, त्यांनी तो पुढे नेण्यासाठी आपली ताकद सुद्धा खर्ची घातलेली आहे। असं सगळं असताना महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरींच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू होती। त्यांनी मुख्य प्रचारक पद घ्यावं आणि त्या पद्धतीनं काम करावं, अर्थात गडकरींनी सुद्धा त्यासाठी होकार दिला, पण मला पूर्ण अधिकार मिळाल्याशिवाय मी जबाबदारी घेणार नाही असे त्यांनी म्हटल्याचं सांगितलं गेलं, अर्थात ही सूत्रांची माहिती आहे। असं सगळं सुरू असताना फडणवीसांची पुन्हा एकदा दिल्लीच्या वर्तुळात चर्चा होणं याला एक महत्व आहे। इंडियन एक्सप्रेसनं या संदर्भातली एक बातमी दिली की भाजपमध्ये आणि आरएसएस मध्ये फडणवीसांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। ही चर्चा का व्हावी यामागचं एक कारणही आहे, कारण भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे कुणाला तरी द्यावं लागणार आहे। जास्त काळात जे.पी. नड्डा यांच्याकडे हे पद ठेवता येणार नाही याची भाजपला जाणीव आहे, संघाला सुद्धा जाणीव आहे आणि म्हणून वेगवेगळी नावं सातत्यानं पुढे येतात। अनुराग ठाकूर त्यातलंच एक नाव येतंय पुढे, पण फडणवीसांच्या नावांची वारंवार चर्चा यासाठी होते की भाजपमध्ये सुद्धा असा एक संपूर्ण देशाला जाणणारा, पक्ष संघटनेला जाणणारा, संघाला जाणणारा असा एक नेता आता भाजप पुढे नाही आहे आणि म्हणून फडणवीसांचं नाव सातत्यानं पुढे येत आहे। त्याचं कारण म्हणजे ते संघाला प्रिय आहेच आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ते नरेंद्र मोदींच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू आहेत। अमित शहा यांचे आहेत असं मी म्हणणार नाही आणि महाराष्ट्रात फडणवीसांच्या नेतृत्वाला जी ऍक्सेप्टेबिलिटी आहे ती सुद्धा अत्यंत महत्वाची आहे। सर्वदूर पसरलेलं संघटनेतलं, राज्यातलं, जनतेतलं असं एक भाजपचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, पण काही लोकांनी त्यांच्या नावाला विरोध केल्याचंही सांगितलं जात आहे। आता पक्ष म्हटला की त्यात वेगवेगळे फ्रॅक्शन्स असणार, गट असणार, एकमेकांना समर्थन देण्यासाठी हा गट सक्रिय कायम होत असतो। असा भाजपमधला दिल्लीतला एक गट आहे, ज्या गटानं असं म्हटलेलं आहे की फडणवीसांना आताच नवी दिल्लीमध्ये इतकी मोठी संधी देऊ नये। याचं कारण की 2019 मध्ये मेजॉरिटीमध्ये भाजप येऊ शकला नाही आणि म्हणून त्यांना वेगवेगळ्या पक्षांची सोबत घ्यावी लागली होती आणि 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत अवघ्या 9 जागा भाजपला मिळाल्या। याचं खापर भाजपचे दिल्लीतले नेते फडणवीसांवरती फोडतात
आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात जर पॉवरफुल भाजपचा कोणी नेता असेल गडकरी असताना सुद्धा तर ते केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस आहे। आणि त्यांच्या बाबतीत आणखी एक निगेटिव्ह गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे की एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्षाच्या बाहेर गेले, विनोद तावडे साइडलाईन झाले, पंकजा मुंडे यांनी सुद्धा अनेकदा आपली नाराजी व्यक्त केली। आता अलीकडच्या काळात त्यांना विधान परिषदेचे आमदारकी मिळाली आणि पूनम महाजन यांचं तिकीट सुद्धा त्यांना राखता आलं नाही। यामागे देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचं पक्षातल्या काही लोकांचं म्हणणं आहे। पण असं सगळं असताना सुद्धा एक प्रभावी नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं। जोपर्यंत संघाचं पाठबळ आहे, नरेंद्र मोदी यांचं पाठबळ आहे, त्यांचा विश्वास हा फडणवीस कायम ठेवतात, तोपर्यंत फडणवीसांचं कुणीही वाईट करू शकत नाही किंवा त्यांना कुणीही प्रखर विरोध करू शकत नाही। पण जर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जर त्यांना दिल्लीत आणलं गेलं आणि राष्ट्रीय पद जर दिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये दुसरा कुणीही इतका पॉवरफुल नेता नाही ज्याची पकड संघटनेवर आहे, ज्याला मोठ्या प्रमाणात पक्षाचे नेते फॉलो करत असतात, त्यांच्या अवतीभोवती असतात, अनेक नेत्यांचा सागर बंगल्यावरती राबताही असतो। त्यामुळे असं कोणतं नेतृत्व पुढे आणलं जाईल राज्यात ज्यामुळे विधानसभेची निवडणूक जिंकता येईल हा सुद्धा एक पेच भाजप नेत्यांसमोर आहे। त्यात विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस यांना महाराष्ट्रात आणावं का, जेणेकरून मराठा आरक्षणामध्ये भाजपला बॅकफूट जावं लागलं होतं। आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वालाही तडे गेले होते, भाजपलाही मोठा फटका लोकसभेच्या निवडणुकीत बसला होता। हा सगळा जर विचार केला तर एक विनोद तावडे यांचं नाव सुद्धा भाजप समोर आहे, पण भाजप त्यांना केंद्रातनं महाराष्ट्रात आणण्यासाठी किती उत्सुक आहे आणि तावडे स्वतः किती उत्सुक आहे याबाबत कायम संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाल्याचं अनेक बातम्यांवरून आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आहे त्या परिस्थितीत त्या लोकांना आपल्या पदावर ठेवावं आणि मग विधानसभेची निवडणूक एकदा पार पडली की मग आपण काही निर्णय घ्यावा अशा पद्धतीची मतं सुद्धा भाजपमध्ये केंद्रीय स्तरावर मांडली जातात। स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा केंद्रामध्ये आता जाण्यासाठी अजिबात उत्सुक नाही, त्यांना या राज्याचं पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे। आणि असं असताना महाराष्ट्रामध्ये ती जी काही त्यांची ऍक्सेप्टेबिलिटी आहे, त्यांचं काम आहे, पक्ष संघटनेमध्ये त्यांचं महत्व आहे, ते पाहता फडणवीसांना सुद्धा नवी दिल्लीमध्ये जायचं नाही आहे। नवी दिल्लीमध्ये न जाता महाराष्ट्रात सक्रिय राहायचं, विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढायची आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री होता येतं का याचा प्रयत्न करायचा, असं सगळं साधारणतः राजकीय वातावरण भाजपमध्ये आपल्याला आणि फडणवीसांच्या बाबतीत दिसतं। दुसरीकडे सूत्रांची अशी माहिती की 40 जरी आमदार निवडून आले शिवसेनेचे शिंदे गटाचे तरी सुद्धा पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद महायुतीची सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडेच हे पद ठेवावं अशी ही एक सूत्रांची माहिती येते आणि तसा शब्द शिंदेना दिल्याचं सांगण्यातही येते। फडणवीसांच्या बाबतीत नेमकं काय होईल येत्या काही दिवसात आपल्याला कळेल। केंद्रीय नेतृत्व त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेतं याबाबत सुद्धा पुरेशी स्पष्टता येत्या काही दिवसात येऊ शकेल असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि नोटिफिकेशन चॅनलचं मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा। खूप खूप तुम्हा सर्वांचे धन्यवाद।